पंचामृती स्नान हा एक विषय चांगला असू शकतो, पण पंचामृताचं स्नान करावं असं आयुर्वेदाचं कुठे असं विशेष असं म्हटलेलं कुठे दिसत नाही. हा विशेष ब्युटी त्या कॉन्टेक्स्ट मधून आलेला असावा असं माझं स्वतःचं मत असावं. पण दुधाचं स्नान, दूध घालून केलेल्या उठण्याचं स्नान, या सगळ्या गोष्टींचे उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. त्यामुळे देवाला जसं पंचामृती स्नान घालतो तसं आपणही कधी करून बघावं असं कोणातरी वाटलेलं असावं असं मी समजतो. आणि त्यातून हे पंचामृती स्नान ही कल्पना रुजली असावी. आणि प्रामाणिकपणे सांगतो की पंचामृती स्नान करण्याचे फायदे आहेत. आता ह्या शिशिर ऋतूमध्ये ज्या वेळेला थंडी वाढलेली असते आणि वाऱ्याचा जोर वाढलेला असतो, त्यामुळे त्वचेला एक जास्त प्रमाणात ड्रायनेस आलेला असतो, त्वचा पांढुरकी दिसायला लागते. आणि अशा वेळेला तुम्ही 4-5 दिवस तेल लावूनही त्याचा त्वचेचा रंग आणि त्याचं स्वरूप काही बदलत नाही. अशा वेळेला पंचामृताचा स्नानाचा मात्र उपयोग पटकन होताना दिसतो. आणि त्यामुळे पंचामृत स्नान करायला हरकत नाही. पंचामृत याचा अर्थ सांगायची गरज नाही, पण दूध, दही, तूप, साखर आणि मध या 5 गोष्टींचा एकत्र असा जो समुदाय त्याला पंचामृत म्हणतात. चांगलं पंचामृत हे गाईच्या तुपाचं, गाईच्या दुधाचं असावं हे माझं मत आहे. आणि त्याच्यात अनेक फायदे दडलेले आहेत हे ओघाने आलंच. पण पंचामृत स्नान केल्याने त्वचेला स्निग्धता प्राप्त होते, मुलायमता येते आणि त्वचा ही आणखीन खुलते, यात काही शंका नाही. फक्त एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये करायला हवी, ती म्हणजे पंचामृताचं स्नान झाल्यानंतर अंग टॉवेलनी खसाखसा पुसायचं नाही, पण ते टिपून घ्यायचं. दुसरी गोष्ट अशी की केसामध्ये शक्यतो मध लावायचं नाही, त्यामुळे मध नसतानाच ते पंचामृत ते डोक्यामध्ये लावावं असं माझं मत आहे. तर याप्रमाणे पंचामृत स्नान करून या थंडीमध्ये आज स्वास्थ्याचा आणि त्वचेचं सौंदर्य वाढवण्याचा योग आमच्या आयुष्यात येवो आणि त्यातून आपलं सगळ्यांचं सौंदर्य आणि त्वचेचं स्वास्थ्य वाढो अशी इच्छा व्यक्त करून हे सांगतो. किंवा हे चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा आणि लाईक पण करा. थँक्यू.